माझे गुरुजी पंडित अरुण कशाळकर यांनी बांधलेली ही बंदिश, शास्त्रीय संगीतातलं रागातलं गाणं म्हणजे बंदिश, त्यांनी बांधलेली ही यमन कल्याण रागातली बंदिश. पंडित अरुण कशाळकर ग्वालियर, जयपूर आणि आग्रा अशा शास्त्रीय संगीतातल्या 3 महत्वाच्या घराण्यातले एक ख्यातकीर्त गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी रसदास, तुम्ही या बंदिशीच्या शेवटच्या ओळीत ऐकलं असेल, रसदास या नावाने त्यांनी जवळपास 250 बंदिशी केल्या. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट जी मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटेल की त्यांना नुकताच अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी अवॉर्ड संगीतातल्या अतिशय भरीव योगदानासाठी जाहीर झाला आहे. त्या गुरूंना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली आहे. जे उभेत त्यांनी बसून घ्या, ही बैठक आहे. जितकं मुलाधार जे चक्र आहे ना आपलं, ते जेवढं स्थित ठेवाल ना तेवढं सगळे रस इथपर्यंत पोचतील. खरंच जे उभेत त्यांनी बसून घ्या. रंजक होणार आहे कार्यक्रम, मी गॅरंटी देते तुम्हाला. खरंच बसून घ्या. या मंडळी, जो कलाकार आपल्या बैठकीची सुरुवातच गुरुवंदनेने करतो आणि गुरुदक्षिणा रूपात त्यांचीच बंदिश सादर करतो, त्याच्या मनात गुरुप्रती काय आदर असेल, काय प्रीती असेल, आदरयुक्त प्रीती असेल, याचं हे उदाहरण आहे. गुरुची महती किती म्हणजे संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोहू खडे, गुरु गोविंद दोहू कडे काकू लागू पाय. गुरु पण माझे समोर आहेत आणि गोविंद साक्षात समोर आहेत, तर कुणाचे पाय धरू? बलिहारी गुरु आपने गोड कृष्णम वंदे जगद्गुरु. जगाचे गुरु कृष्ण गोविंद ते स्वतः सांगतात, अरे आधी गुरुला प्रणाम, कारण गुरुच्या कृपेमुळे तुला आज माझं दर्शन होतंय. हे गुरुचं महात्म्य संत कबीर सांगतात. संत बघा आपल्याला प्रश्न विचारतात आणि उत्तरही देतात. कबीर पहिल्या डोळ्यांमध्ये आपल्याला बुचकळ्यात पाडतात आणि मग अलगद बाहेर सुद्धा काढतात. हे गुरुचं महात्म्य आहे. गुरुचं जितकं महात्म्य तितकं श्रोत्यांचंही तेवढंच महात्म्य आहे. त्याच्याबद्दल एक छोटीशी कथा सांगते. झेन कथा आहे. झेन कथा तुम्हाला माहिती आहे, अगदी छोट्याशा असतात पण अशा मार्मिक असतात ना की त्या कळल्या तर त्या थेट जाऊन पोचतात. एका युनिव्हर्सिटीचे मोठे डीन बरं का झेन गुरूंकडे आले आणि त्यांना म्हणाले, मला ना हे सगळं झेन तत्व आता शिकायचं आहे. झेन गुरु म्हणाले, काहीच हरकत नाही, आधी चहा घेऊया. आम्ही पण आधी चहा घेतला. आधी चहा घेऊया. आणि तिथे कपशी होती, किटली होती, कपात चहा होता आणि झेन गुरूंनी किटली उचलली आणि त्या कपात चहा ओतायला लागले. चहा ओतता ओतता तो कपातून बाहेर सांडून बशीत ओथंबायला लागला. तर डीन पटकन मला, आव गुरु, आता त्याच्यामध्ये आधी चहा आहे, त्याच्यात अजून कसा बरं चहा बसेल, तुम्ही कशाला वरतून ओतताय? तर म्हणतो, मला तेच सांगायचंय, झेन गुरूंकडून तुम्हाला जर काही ज्ञान घ्यायचं असेल तर तुमचं आधीचं मला ज्ञान आहे हा भाव आधी तुम्हाला रिकामा करावा लागेल. आधीचं ज्ञान थोडं बाजूला ठेवायला लागेल, तर नवीन ज्ञान त्यात भरता येईल. तुम्ही आल्या मला तुमची ओळख युनिव्हर्सिटीचे डीन अशी करून दिलीत, याचाच अर्थ तुमचं ज्ञान तुम्हाला माहीत आहे, ते बाजूला सारलं, भांड रिकामं केलं, त्याच्यात काही भरू शकाल. तुम्हा श्रोत्यांनाही एवढीच विनंती आहे, खूप व्याप, खूप चिंता, खूप शंका कुशंका, खूप मनात काही गोष्टी घेऊन आपण नाही आज जायचं पुलकट्ट्याला म्हणून आलोय, पण थोडं मन रिकामं करा. बघा आम्ही त्यात काय काय आनंद आज भरणार आहोत. रिकामं करायला तयार आहात ना? झेनच्या कथा अशा पोचल्या पाहिजेत आणि आपण त्याच्यावर लगेच अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे. आत्ता आपण अतिशय सुरेल अशी बंदिश ऐकली आणि आता तुम्ही एक छोटीशी झेन कथा ऐकलीत. आपल्याला शब्द स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलायचंय बरं का तासभर. आहात ना तयार? आपल्याला हे झुलवणार आहेत ना, त्यांचा आपण आधी परिचय करून घेऊया. आता जिनी आपल्याला स्वरांनी मोहित केलं ती माझी सखी मैत्रीण
कविता जोशी. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची विशारद ही पदवी तिच्याकडे आहे. आता हे मी अजून काही वेगळं सांगायला नको. तिच्या गुरूंबद्दल आत्ताच तिने सांगितलं. पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचंही मार्गदर्शन तिला लाभलं. तिने सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की, निलेश मोहोरी, अरविंद हळदीपूर, मंदार देशपांडे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायन केलंय. जन्मवारी तसंच सध्या सुरू असलेल्या घाशीराम कोतवाल हिंदी आवृत्ती या व्यावसायिक नाटकांसाठी पार्श्वगायन आणि प्रत्यक्ष गायनही केलंय. गेली 22 वर्ष शास्त्रीय आणि सुगम संगीताचं ज्ञानदान ती करतेय. हा एक कप्पा आहे. आता पुढचा कप्पा. व्हॉइसिंग आणि डबिंग मध्ये तिचा खूप छान अनुभव आहे आणि हातखंडा आहे. आकाशवाणी नाट्य विभागाची बी हाय श्रेणी प्राप्त ती कलाकार आहे. आकाशवाणी मुंबई आणि पुण्यावरील अनेक नभोनाट्य आणि श्रुतिकांमध्ये तिने स्वराभिनय केलाय. सध्या विशेष लोकप्रिय असलेल्या चिरैया या वेबसिरीज मध्ये दिव्या दत्ता ज्यांची मध्यवर्ती भूमिका आहे त्यांना तिने मराठीत डब केलंय. याआधी द नाईट मॅनेजर, ट्रायल, मिसेस देशपांडे, क्रिमिनल जस्टिस, चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलंग व्हॅली यासारख्या अनेक वेबसिरीज मधील महत्वाच्या पात्रांना तिने मराठीमध्ये डब केलेलं आहे. टी2, जय जगन्नाथ यासारख्या कार्टून मालिकात ॲनिमेशन डबिंग केलंय आणि अनेक जाहिरातींसाठी सुद्धा स्वराभिनय केलाय. तिसरा कप्पा. अभिनय. सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक श्री सतीश पुळेकर दिग्दर्शित अनेक व्यावसायिक नाटकात तिने अभिनय केला आणि जन्मवारी या व्यावसायिक नाटकात अत्यंत महत्वाची भूमिका तिने साकारली. अशी कविता जोशी. कार्यक्रम सुरू करतोय त्याच्या आधी माझ्या सहकलाकारांनी माझी ओळख करून दिली. आता मी तिची ओळख करण्याची पाळी आली. माझ्या सगळ्या सहकलाकारांची ओळख करून देते ज्यांच्याशिवाय हा आजचा कार्यक्रम अशक्य आहे. संवादिनी साथ करतोय हर्षल प्रसाद काटदरे. हर्षलचं शिक्षण म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून संगीत विषयात त्याने BA ही पदवी मिळवली आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून संगीत विषयामध्ये त्याने MA घेतलंय. त्याचं सुरुवातीचं संवादिनी शिक्षण त्याच्याच वडिलांकडे म्हणजे श्री प्रसाद काटदरे यांच्याकडे झालं. त्यानंतर हार्मोनियम ट्युनिंगचं जे तंत्र आहे तोही तो त्यांच्याचकडून शिकला आणि तो त्याच्यात पारंगत आहे. हार्मोनियम ट्यून करणारी कमी लोक आहेत, त्याच्यात तो पारंगत आहे. तो असा बसलाय पण ते मोठं. त्याच्यानंतर श्री राजाराम शेंबेकर चिपळूणचे यांच्याकडे त्यांनी हार्मोनियम आणि ऑर्गनचं शिक्षण घेतलं. पंडित विश्वनाथ कान्हेरे गुरुजी यांच्याकडे तालीम घेतली. पंडित प्रमोद मराठे यांच्याकडे गांधर्व महाविद्यालय पुणे येथे गुरुकुल पद्धतीने हार्मोनियमची तालीम घेतली आणि सध्या श्री अनंत जोशी यांच्याकडे पुढील मार्गदर्शन तो घेतो आहे. हर्षल प्रसाद काटदरे. त्यानंतर तबला साथ करतो आहे अथर्व मिलिंद आठले. अथर्वचं तबल्याचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरीचे श्री हेरंब जोगळेकर यांच्याकडे झालंय. त्यानंतर पंडित विश्वनाथ शिरोडकर डोंबिवली यांच्याकडे पुढचं शिक्षण त्याने घेतलं आणि सध्या डोंबिवलीतील श्री प्रवीण करकरे यांच्याकडे त्याचं तबल्याचं शिक्षण सुरू आहे. भारती विद्यापीठातून तबल्यात MAचं शिक्षण त्याचं झालेलं आहे. अखिल विशेष उल्लेख करण्याची बाब म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये संगीत अलंकार ही पदवी त्याने नुसतीच प्राप्त नाही केली, त्यात तो संपूर्ण भारतातून पहिला आला. आणि आपण सध्या जी संगीत नाटकं पाहतो आहोत, संगीत गोष्ट संयुक्त मानापमानाची, संगीत संन्यस्त खड्ग या नाटकात तो तबला साथ करतोय आणि अनेक मोठ्या कलाकारांना तो कायमच साथ करत असतो. अथर्व मिलिंद आठले. त्यानंतर हर्षदा संजय बोरकर. तिने परिचय इतका लहान दिलाय पण तेवढी लहान तो नाही आहे. माझ्याकडे शब्दसंपदा तिच्या एवढी नसल्यामुळे मला जे लिहिले ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे, पण ती जे काही बोलेल त्यातून तुम्हाला आज कळेलच की ती काय आहे. हर्षदा संजय बोरकर राज्य पुरस्काराने सन्मानित नाटककार आहे. तिला जन्मवारी या नाटकातील नाटक लेखनासाठी राज्य सरकारचा पुरस्कार प्राप्त आहे आणि अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून वेट लॉस या नाटकासाठी सुद्धा तिला राज्य पुरस्कार प्राप्त आहे.
महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातून ती स्तंभलेखन, ललित लेखन करत असते. 4 सख्य 24 आणि गुंफियेला शेला या 2 लघु कथा संग्रहांची ती सहलेखिका आहे. अनेक नाटकं आणि लघुपट तिने दिग्दर्शित केले आहेत. जन्मवारी या नाटकाचं दिग्दर्शनही तिनेच केलं आहे, नाटक लिहिलंही तिनेच आहे, त्याच्यात भूमिका मी केली होती. त्यामुळे त्याच्यात तिने नृत्य दिग्दर्शनही केलं आहे, त्याचीही थोडं काहीतरी तुम्हाला झलक मिळते का पाहूया. आणि नृत्य दिग्दर्शिका तर ती आहेच, काव्य रचना करण्याची तिला विशेष आवड आहे. कृष्णप्रिया या नावाने ती अतिशय सुंदर कविता करते. निवेदनाची आवड तिला कशी येते तुम्हाला आता कळेलच. आणि रत्नाकर मतकरी प्रणित वंचितांचा रंगमंच या चळवळीची ती संयोजिका आहे. तर हर्षदा संजय बोरकर. सुरुवात आपण बंदिशीने केली. आजच्या कार्यक्रमात आमचा प्रयत्न असा असणार आहे की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गीत प्रकारांची झलक दाखवावी. तर आधी आपण बंदिश घेतली, आता गझल घेते थोडी. सरदारी बेगम या चित्रपटातलं जावेद अख्तरांचं गीत आणि वनराज भाटियांचं संगीत असलेलं हुजूर इतना अगर हम पर करम करते तो अच्छा था, हे ही गझल सादर करते. अरे मुलांना खरंच बसून घ्या, खरंच. मुलांनी तर मस्त समोर मांडी ठोकून बसलं तरी छान आवडेल आम्हाला. इतना हम पर करम करते तो अच्छा था. हुजूर इतना हम पर करम करते तो अच्छा था. तगापुर आप करते हैं, तगापुर आप करते हैं, सितम करते तो अच्छा था. हुजूर इतना
गझल आणि त्याचा माहोल सगळं ऐकलं ना की थेट उमरावजानची आठवण येते नाही का. मग उमरावजान, ती कोठी, त्याच्यातली अस्थिरता, त्यातली व्याकुळता, तिथल्या कथा व्यथा सगळं आठवायला लागतं ना उमरावजानसारखं. आणि उमरावजानची कोठी आठवली ना की का कोणाशी, मला थेट गदिमांची जोगिया कविता आठवते. तिथेही एक कोठीच आहे, रिकामी आहे आणि एकटी आहे. ती खरंच एकटी आहे का ती कोठी? कोण आहे त्या कोठीवर आणि का ती एकटी आहे? एकटेपण म्हणजे नक्की कुणाकुणाबरोबरचं एकटेपण ते आपण समजून घेऊया. गदिमांची जोगिया कविता ऐकूया. कोण्यात झोपली सतार सरला रंग, कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग. दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ सवंगा, तबकात राहिले देठ लवंगा साली. झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजूनी नाही नीज. थांबले रसिक जन होते ज्याच्यासाठी, ते डावलुनी तू दार दडपिले पाटी. साधता विड्याचा घाट उमटली तान, वर लवंग ठचता होसी कशी दे भान. घमघमे जोगिया दवात भिजनी गाथा, पाण्यात तरंगे अभंग वेळी गाथा. मी देह विकुनिया मागून घेते मोल, मी देह विकुनिया मागून घेते मोल. जगविते प्राण हे ओपुनियान मोल. रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा. ना पवित्र देही तिळाएवढी जागा. शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम. सावळा तरुण तो खराच गवन माली, लाविते पान तो निघून गेला खाली. अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव. बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी, बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी. मम प्रीती आहे जडली तुझवर राणी. नीतीचा उघडला खुला जिथे व्यापार, बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार. हसून म्हणाले दाम वाढवा थोडा, या पुन्हा पान घ्या निघून गेला वेडा. राहिले चुन्याचे बोट थांबला हात, जाणली नाही मी थोर तयाची प्रीत. पुन्हा पुन्हा धुंडिते अंतराता त्याला, पुन्हा पुन्हा धुंडिते अंतराता त्याला. तो कशास येईल भलत्या व्यापाराला. तो हाच दिवस, तो हाच दिवस, हीच तिथी ही रात. ही अशीच होते बसले परिरती क्लांत. वळुनी न पाहता कापित अंधाराला, तो तारा तुटतो तसा कालती गेला. हा विडा घडवुनी करते त्याचे ध्यान, हा विडा घडवुनी करीते त्याचे ध्यान. या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान. ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे, ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे. वर्षात एकदा असा जोगिया रंगे,
वर्षात एकदा असा जोग या रंगे. गदी माडगुळकर यांची ही कविता. मंडळी बघा, जेव्हा एखादा पटकथाकार जेव्हा काव्य रचना करतो, बघितली तुम्हाला अख्खी पटकथा दिसते त्या कवितेत. माडगुळकरांच्या इतर कविता आणि ही कविता कुठल्या सिनेमाकरता लिहिलेली नाही. खरं तर ही स्वतंत्र काव्यसंग्रहात लिहिलेली कविता आहे, ती वापरली गेली नंतर. पण जेव्हा एखादा पटकथाकार जेव्हा कविता लिहितो तेव्हा तो इतकी नाट्यपूर्ण आणि सगळी वळणं घेत आणि अचूक शेवटाला हृदयाला स्पर्श घालणारी अशी करून सोडतात. आपल्याला, आपण आता गझल ऐकतोय, वेगवेगळ्या कोठीवर जाऊन आलो, उमरावजाची आठवण काढली, पण आपल्या मराठीतले गझलकार त्यांना विसरून कसं झाले? सुरेश भटजी. आणि आत्ता या जोग्यामध्ये ही जी आपण कोठ्यावरची एक व्रतस्थ राहिलेली बघतो, तिचंही भान हरपलेलं आपल्याला जाणवतं ना. तीही म्हणत असेल, मी माझं हरपून वसले ग, म्हणत असेल ना. ऐकूया. बसले सखी मी माझा हरपून बसले मी माझा हरपून बसले माझा हरपून बसले
हरपून जाणं म्हणजे स्वतःतच जाणं. पण तुकोबा याच्याकरता काय करतात? तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपुलाचे वाद आपण असे. परखड. कबीर पण तितक्याच परखडपणे आपल्याला प्रश्न विचारतात. तर पुन्हा एकदा कबीर, आया था किस काम को तू सोया चादर तान. आया था किस काम को तू सोया चादर तान म्हणजे कुठल्या कामाकरता आला होतास? चादरी बिदरी घेऊन मस्त लोळतोय, झोपतोयस तू. सूरत संभाले गाफिल अपना आप पहचान. स्वतःला ओळखा. स्वतःच्या चेहऱ्यावर, इतरांच्या चेहऱ्यावर गाफील राहू नका. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद है ना, आपुलाची वाद आपणाशी. लोकांशी वाद घालण्यापेक्षा आपल्याशी वाद घातला तर काहीतरी हाताशी लागेल. असाच एक अनुभव तुमच्याशी शेअर करते. आपण किती सहजपणे एक दोनदा भेटलेल्या व्यक्तींना पटापट विशेषण लावून मोकळे होतो ना, नाही का? होतो ना. पण ज्या व्यक्तीला आपण रोज भेटतो, वेगवेगळ्या प्रसंगात अनुभवतो, जिच्यासोबत तिन्ही त्रिकाळ राहतो, त्या व्यक्तीला आपण पुरेसं नीट ओळखतो का? ती व्यक्ती कोण? आपण स्वतः. कबीर ज्यांना गाफील म्हणतायत ना, ते आपणच असतो. गाफील आपल्या स्वतःच्याच बाबतीत. वरील दोह्याचं चिंतन केल्यावर मला स्वतःच्या बाबतीत हे अगदीच पटलं. मी कोण हा शोध नकळत, अप्रत्यक्षपणे, अव्याहत चालूच असतो. बाहेरून भेटणारे लोक आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या रूपात ओळखतात. पण ते झालं बाहेरून बघणं. आता कवितांनी माझी ओळख करून दिली ना, बाहेरून बघितलंय. आपण फक्त आपल्याला आतून पाहू शकतो. मी मात्र अजूनही स्वतःला प्रश्न विचारत असे, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची कामे करताना यातली मी नक्की कोण? याचा शोध अव्याहतपणे चालू आहे. उत्तर सापडलं असं नाही म्हणता येणार, पण कामं आणि शोध दोन्ही चालू आहे. अध्यात्माच्या आवडीमुळे मी ज्ञानवर्गाचाही अनुभव घेते. ध्यानाकरता एका जागी स्थित होणं, मन एकाग्र करणं, चित्त राखणं, जाणीवेंचं एकत्व साधणं. क्रियायोग दीक्षा मी घेतली तेव्हा त्याला एक दिशा मिळाली. शांत, ताठ बसून, प्रसन्न चित्ताने, योगेश्वराला साक्षी ठेवून फक्त आणि फक्त श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. मग ध्यानाला कुठेही बसलो तरी हेतू साध्य होईलच की. पण जर तितकंच प्रभावित, शुद्ध, स्पंदनमय वातावरण लाभलं तर ध्यान सफल व्हायला निश्चित मदत होईल. या उद्देशाने मी ध्यान वर्गातील निवडक मंडळी तीर्थक्षेत्र ऋषिकेशला क्रियायोग आश्रमात गेलो होतो. त्याआधी साधारण 8-10 वर्षापूर्वी आम्ही कुटुंबीय हरिद्वार ऋषिकेशाची सहल करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा तो प्रवेश पाहिला होता. मठ, आश्रम, असंख्य छोटी छोटी मंदिरं, जागोजागी ते बैरागी पर्यटकांची ही गर्दी, का सगळा सावळा गोंधळ वाटून मी मनातल्या मनात ऋषिकेश या स्थळावर फुली मारली आणि परत इथे यायचं नाही हे मनाशी नक्की केलं. सुरुवातीला म्हटलं ना, एकाच भेटीत या प्रदेशाला मी पूर्ण ओळखलंच अशा भ्रमात मी. हो, भ्रमच. कारण ध्यान वर्गाकरता जेव्हा मी पुन्हा समविचारी मुमुक्षु वर्गासोबत आले तेव्हा माझी नजर पार बदलून गेली होती. आता बहुधा मला ध्यानाच्या सवयीनी ऋषिकेशाचंही अंतरंग दृष्टीस पडलं होतं. पावित्र्यानं भारलेली ती देवभूमी म्हणजे ऋषिकेशला फेरफटका मारण्यासाठी म्हणून आम्ही असे सुयोग्य, असे परफेक्ट असे बूट घालून फिरताना आम्हाला अनेक अनवाणी परदेशी भाविक भेटले. तेव्हा आश्चर्यच वाटलं. स्पष्टीकरणात ते जर्मन, फ्रान्सेस सोबत प्रवासी होते. ते सांगायला लागले, अहो ही देवभूमी आहे. आम्ही विमानातून उतरतानाच बूट काढतो, ते परत विमानात बसल्यावरच घालतो. एवढा काळ या भूमीचा पदस्पर्श आम्हाला होतो, वाया घालवू का तो? आता त्यांचे पाय धरावे का आपल्या पायातले बूट करून आपल्या डोक्यावर मारावे हे काय आम्हाला कळेना. पण आपल्या भारतभूच्या पावित्र्याची, पुण्यशीलतेची ओळख आपल्याला परदेशी लोकांच्या तोंडून ऐकायला मिळाली. पण ऋषिकेशच्या वास्तव्यात असे अनेक धडे मिळायचे होते, विचारांचे शुद्धीकरण व्हायचे होते, म्हणूनच आमचं तिथे जाणं झालं होतं. रोज पहाटे रात्री ध्यान करण्यासाठी डोम आकाराच्या गर्भगृहात आम्ही जमत असू. तो आकार, तिथलं गांभीर्य, घुमणारा आवाज, भारावलेली शांतता, एकतानता साधणारे सगळे ध्यानकर्मी, त्यामुळे वृत्तीत एक स्थिरता आणि प्रसन्नता येत होती. दिवसभरात मग आम्ही एकत्र फिरून निळकंठ पर्वत, वशिष्ठ गुहा, गंगा आरती, विविध मंदिरं यांना भेट देत होतो.
त्याच दरम्यान गंगाकाठी वसलेल्या ओंकार आश्रमाला भेट देण्याचं ठरवलं. थोड्या उंचावर बांधलेला, आश्रमाचं नाव असं लिहिलेली कमान, त्यात मोठं सभागृह, मंडप असणारं देऊळ, त्यांचं कार्यालय, आश्रमवासियांच्या निवासी खोल्या, ध्यानवर्ग, झाडाभोवतीचे पार, असं तुंगदार, शांत, साधं असा तो देखणा आश्रम परिसर. नवखेपणा न वाटत्या त्या वास्तूशी जवळीकच वाटत गेली. एक जर्मन पर्यटक भारतात फिरायला येतो काय, त्याला इथलीच ओढ लागते काय, आणि तो स्वदेश सोडून पूर्णपणे भारतीय संस्कृतीला वाहून घेतो काय. स्वामी ओंकारानंद परदेशी माणूस इथे येऊन सुरेख सात्विक जीवनकाल व्यतीत करायचे ठरवतो, साधना करतो, आश्रम बांधून इतर अनेकांना जवळ करतो, सगळं विस्मयकारी होतं. त्याच्यासोबत पदाभार आणि आश्रम याची जबाबदारी सांभाळणारी उंचीपुरी, गोरी पान, सोनेरी केसांची 35-40 वर्षाची जर्मन साधक आमच्यासाठी आश्रमातील देवळात नृत्य सादर करणार होती. या बाई भारतात राहून कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेऊन नृत्य साधना देखील करत होत्या. नृत्य ही माझ्या जीवाच्या जवळची कला. मी तिला जगातील सर्वात भाग्यवान स्त्री समजायला लागले. आम्ही सभा मंडपात असेच गोलाकार बसलो होतो आणि त्या बाईंनी नृत्य सुरू केलं. ज्या गाण्यावर त्यांनी नृत्य केलं ते तर माझलं सर्वात आवडतं नृत्य गीत, मुरली मनोहर कृष्ण कन्हैया जमुना के तट पर. मला आतून कंपन जाणवायला लागली. मी भारावलेल्या नजरेने ते नृत्य पाहिलं. ते नृत्य संपलं. मग आमचे मार्गदर्शक गुरु जे होते ध्यानाचे, ते सगळ्यांना सांगू लागले की आमच्याही गटात एक नृत्यांगना आहे, तिला सुद्धा या मंदिरात नृत्य सादर करायची परवानगी द्या. सगळीकडून क्षणार्धात होकार आला. मी हात जोडून म्हणाले, हरकत नसेल तर ह्याच गीतावर नृत्य करू. मी नृत्य प्रवेशासाठी एका खांबाआड जाऊन उभी राहिले. शब्द नाद सुरू झाला आणि साक्षात श्रीकृष्ण मला सोबत करू लागला. मी माझ्या शैलीत नाचून जेव्हा गाणं पूर्ण केलं तेव्हा सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला असावा. माझ्या मात्र डोळ्यातून अखंड धारा वाहत होत्या की मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी मला अनपेक्षितपणे नृत्य सादर करायची संधी मिळाली. इतकी अलगद ईश्वर लेकरांचे लाड पुरवतो ना, ते असे. मला रडताना पाहून ती जर्मन स्त्री माझ्याजवळ आली. मला प्रेमाने मिठीत घेऊन म्हणाली, बरं झालं तुम्ही माझ्या नंतर नृत्य सादर केलं, कारण तुमचं नृत्य पाहिल्यावर मी नृत्य करूच शकले नसते. मी हात जोडून म्हटलं, अहो मी किती साधारण व्यक्ती आहे, तुम्ही एवढ्या सुंदर आहात, साधक आहात, मी तुमच्या पुढे फारच सामान्य आहे हो. त्या बाई स्वतःच्या पदाचा, अधिकाराचा मुलाहिजा न बाळगता माझा हात धरून मला त्यांच्या साधनेच्या खोलीत घेऊन गेल्या. नटराजाची मूर्ती, वाद्य, त्या वाद्याने भरलेली कपाटं, कृष्णाची तस्वीर, सगळ्यावरून मी नजर फिरवली. माझा न सोडलेला हात धरून त्यांनी मला एका मोठ्या पडद्यासमोर उभं केलं. म्हणाल्या, मी तुम्हाला मी पाहिलेली सर्वात सुंदर स्त्री दाखवते. असं म्हणून त्यांनी पडदा बाजूला सरकवला आणि त्या स्वतःही पडद्यासोबत बाजूला झाल्या. मी समोर पाहिलं तो भिंतभर आरसा होता आणि त्यात माझं प्रतिबिंब होतं. मला काहीच कळेना. बाई म्हणाल्या, तुमच्यातल्या पवित्र कलेनी तुम्हाला अप्रतिम सौंदर्य बहाल केलंय. स्वतःकडे माझ्या नजरेने पहा, ओळखा तुम्हाला स्वतःला. त्यावर मला एवढंच म्हणावं असं वाटलं, निहारूंगी दर्पण मुलाकात होगी, न जाना जिसे उससे पहचान. हरवले मी कसे मज, चालले कुठे घनवन. शांताबाईंना सुद्धा असा हरवण्याचा अनुभव आलाय आणि त्या सुद्धा मग विनवणी त्याचीच करतायत, जो सगळ्यांना दिशा दाखवणारा असा गोपालनहारी श्यामसुंदरा. ऐकूया शांताबाईंचं हे श्यामसुंदरा.
सुंदर. शांताबाईंचे शब्द असतील तर त्याच्यात एक अर्थघनता असेल यात काही शंकाच नाही, पण ते हृदयाला भिडणारे हे तितकेच असतात. शांताबाईंवर हे सगळे संस्कार झाले आणि मग त्या अशा शैलीच्या कवयित्री ठरल्या. वेचक शांता शेळके हे वामनराव देशपांडे यांचं पुस्तक आहे. त्यात वामनरावांनी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यातला काहीसा भाग मी तुम्हाला वाचून दाखवते. लहान असताना शांताबाईंनी अगदी निरागसपणे, अगदी सहज आपल्या आईला विचारलं, आपल्या जगत असलेल्या आयुष्याला काही अर्थ असतो का ग? तेव्हा शांताबाईंची आई म्हणाली होती, शांते, जीवनाला तसा नेमका काही अर्थ नसतोच ग. आपण आपल्या आयुष्याला जो अर्थ देऊ तोच सत्य असतो. दुसरं विशेष असं काही असतं का? शांताबाईंची आई सहजपणे बोलून गेली, परंतु ह्याच एकूण मानवी जीवनाचे सार सामावले होते आणि शांताबाईंच्या लेखनातून हे आईचे बोल नकळतपणे झिरपत राहिलेले आपण पाहतो. प्रल्हाद केशव अत्रे यांच्या नवयुग या साप्ताहिकात सहाय्यक संपादक म्हणून काम करण्याची सुंदर संधी शांताबाईंना लाभली होती. अत्र्यांचा प्रतिभासंपन्न सहवास त्यांना लाभला. सुरुवातीला शांताबाईंवर संस्कृत भाषेचा जबरदस्त पगडा होता आणि त्यांच्या अगदी सुरुवातीच्या लेखनावर त्याचा झालेला परिणामही दिसतो. तेव्हा अत्रे शांताबाईंना म्हणाले, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुले ज्याप्रमाणे रंगीबेरंगी खडे गोळा करून खेळ खेळतात, तशी तू रंगीबेरंगी संस्कृत शब्द गोळा करून भाषेशी खेळत राहतेस. तू एक लक्षात ठेव की आपल्या बोलण्यातली सहजता आणि ओढ आपल्या लेखनात आला पाहिजे. शांताबाईंनी या अत्यंत मोलाच्या सल्ल्यानंतर आपली संस्कृत प्रचूर भाषा शैली बदलली. सत्य सांगायचे म्हणजे श्रीम माटे सर आणि आचार्य अत्रे असे दोन महान आणि श्रेष्ठ पुरुषोत्तम शांताबाईंच्या आयुष्यात सुरुवातीलाच आले आणि शांताबाईंचे समग्र लेखन ब्रह्मकमळासारखे सहजपणे गंध उधळीत उमलून आले. गदी माडगुळकरांच्या गीत सौभद्र या अभिनव गीतकाव्याच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना पु ल देशपांडे म्हणतात, एकनाथांप्रमाणे माडगुळकर हा सर्व पेठांचा कवी आहे. भागवतापासून भारुडापर्यंत नाना परीच्या गीतांचा तो एकनाथ असा जसा जनक आहे तसेच हे माडगुळकर. हीच प्रतिक्रिया शांताबाईंच्या समग्र काव्यविश्वाला उद्देशून आपण जर म्हटलं, शांताबाई या नाथांप्रमाणे सर्व प्रकारच्या काव्याच्या जनक होत्या तर ते फारसे वावगे ठरणार नाही. शांताबाईंच्या कविता, गीते, भावगीते, नाट्यगीते अगदी हायकूपर्यंतचे समग्र काव्यलेखन अतिशय लयबद्ध, नादमधूर, अर्थ समजायला सोपे असे होते. मला नेहमी असं वाटतं, असं वामनराव देशपांडे म्हणताय तर मी नव्हे, मला नेहमी असं वाटतं की कविता ही काव्य रसिकांच्या रंध्रारंध्रात झिरपली तरच त्या कवितेला शाश्वत मूल्य लाभते. शांताबाईंचे एकूणच काव्यविश्व हे नादमयी, गेय, जाती वृत्ताचे भान सांभाळणारे आहे. 20व्या शतकाला तोलून धरणारे माडगुळकर काय किंवा शांताबाई काय हा एक साहित्य विश्वातला मोठा चमत्कार. संतांप्रमाणेच या दोन महाकवींनी भारतीय तत्वज्ञानाला सोप्या अर्थवाही कवितातून प्रकट केलाय. शांताबाईंनी आपल्या ह्या प्रतिभा भारल्या वाङ्मयीन अस्तित्वासंबंधीचे उत्कट आणि सत्य भाव प्रगट करताना काय म्हटलंय, असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. शांताबाई हे मर्त्य विश्व मागे ठेवून 6 जून 2002 रोजी हलक्या पावलांनी रसिक कविताप्रेमींच्या नकळत निघून गेल्या. या दुःखद घटनेला आता कित्येक वर्ष होतील, पण त्यांची कविता, गाणी, भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते, कोळी गीते, चित्रपट गीते अजूनही रसिकांच्या तनामनात झंकारतात. शांताबाईंच्या या अमरत्व लाभलेल्या गीतातला भाव हेच शांताबाईंचे अंतस्थ काव्यविश्व आहे. या जन्मदत्त प्रतिभेला उद्देशून शांताबाई म्हणतात, हवेत उब भोवती सुवास धुंद दाटले, तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले, उन्हे जळात हालती तिथे असेल गीत हे, असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे. परमेश्वराचे आढळपद हृदय गाभाऱ्यात असते.
सदैव श्वासासारखी अखंडपणे सळसळत राहणारी प्रतिभा मानवी देहात वास्तव्य करून असते. ही प्रतिभा परमेश्वरासारखी निर्गुण निराकार असते. ही प्रतिभा जेव्हा कागदावर उतरते तेव्हा ती अक्षर रूपात सगुण साकार होते. त्या प्रतिभेला शांताबाई म्हणतायत, स्वये मनात जागते न सूर ताल मागते. स्वये मनात जागते न सूर ताल मागते. अबोल राहुनी स्वतः अबोध गूज सांगते. तृणात फूल पाखरू तसे बसेल गीत हे. असे नमी नसे नमी. ही प्रतिभा जागीच असते मनात. हे माझे गीत रसिकांच्या अंतःकरणात अत्यंत तरलपणे निनादत राहील. शांताबाई आपल्या प्रतिभेला उद्देशून म्हणतात, प्रतिभे आज केवळ परमभाग्याने आपण एकमेकांच्या अगदी निकट आहोत. जरा ऐका हा नीट. गंध जसा नित्य फुलासोबत असतो तशी हे प्रतिभे तू गंधासारखी आज माझ्याबरोबर आहेस. परंतु या क्षणी तुलाही ठाऊक नाही, मलाही ज्ञात नाही, पुढल्या जन्मी एकत्र असू आपण. आपण नेमके कुठे असू ते आपल्या दोघींना ठावे नाही. निळ्या नभात चांदणं पसरावं ना तशी तू माझ्या मनाच्या अवकाशात चांदण होऊन पसरली आहेस. हे माझं निळभोर स्वप्न, माझ्या उत्कट भावना तू अजिबात पुसू नकोस. माझं गीतच तर सर्वांची साक्ष आहे. माझ्या उरात दाटून आलेलं तुझं विषयीचे हे गीत मी तुलाच मनापासून अर्पण करते आणि म्हणते, तुला मला न ठाऊके पुन्हा कधी कुठे असू. निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू. उरी भरून राहिले तुला दिसेल गीत हे. असे नमी नसे नमी तरी असेल गीत. थोडं भाव व्याकुळ झालं का? जरा डल झालं का? चलो थोडासा रुमानी हो जाए. ऐकूया, थोडासा रुमानी हो जाए. बादलों का नाम न हो, अंबर के घाम जलता हो जंगल खुद अपनी यही तो है मौसम, यही तो है मौसम, तुम और हम बारिश के नगमे गुनगुनाए, थोड़ा सा रुमानी हो जाए. मुश्किल है जीना उम्मीद के
रुमानी हो जाय या चित्रपटाकरता कमलेश पांडे यांनी लिहिलेली ही रचना होती आणि भास्कर चंदावरकरजी यांचं संगीत होतं. आपल्याला हा सिनेमा आठवत असेल. हा सिनेमा लिहिला होता चित्रा पालेकर यांनी, दिग्दर्शन केलं होतं अमोल पालेकर यांनी आणि अभिनय केला होता नाना पाटेकरजी यांनी. या रचनेमध्ये ना थोडं तत्त्वज्ञान, थोडं काउन्सिलिंग असं सगळं आहे, पण त्याचबरोबर थोडं सूर आणि तालांकडे लक्ष दिलं असतं ना तर त्याने हे सगळं इतकं भरलं जातं आणि इतकं थेट पोचवलं जातं. मग अशी मी म्हटलं आपण थोडे भावव्याकुळ झालो, थोडासा रुमानी हो जाय आणि बारिशची आठवण काढली कविताने पहिल्याच ओळीमध्ये. बारिश आली की काय होतं माहिती ना, थोडंसं रुमानी व्हावं लागतं. रुमानी म्हणजे रोमॅन्टिक. रोमॅन्टिक व्हायचं असेल तर लावणीशिवाय काय दुसरं अधिक जास्त रोमॅन्टिक करू शकेल आपल्याला. पण जर लावणी ना धो महानोर यांची असेल तर मग नक्कीच ती लावणी निसर्गाचे शृंगार करणारी असेल, हो ना. अशीच निसर्गातली शृंगारिक प्रतीकं आपल्यासमोर घेऊन येणारे एक लावणी आणि त्या लावणीत गाणारे कविता. काळजी करू नका, मी मांडी जरी बदलली असेल तरी कविताच गाणार आहे. कवितेला थोडी नृत्याभिनयाची साथ देण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. बघा तुम्हाला आवडतो का. पावसाळी पाहुणा गो भरला आभाळ, पावसाळी पाहुणा ग बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना, बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना.
श्रावणाच्या सरी पान भरून थरथरी श्रावणाच्या मला झेपेना ग बाय बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. शृंगार रस अधिक आवडणारे श्रोते मिळाल्याबद्दल धन्यवाद. काही हरकत नाही, थोडासा रुमाने हो जाय असं आत्ताच आपल्याला कवितांनी सांगितलंय. तुमची अदाकारीच खूप छान होती. हो ना. आपण आता पुलं कट्ट्यावर आहोत. आपण पुलं कट्ट्यावर आहोत आणि पुलंना आपण एक विनोदी लेखक म्हणून ऐकतो, पाहतो, जाणतो, मानतो. आत्ता जे आपण गीत ऐकलं ते एक होतं विदूषक या चित्रपटातलं होतं, ज्याची पटकथा पुलंनी लिहिली होती. जब्बार पटेल यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं आणि ह्या चित्रपटातल्या नृत्य दिग्दर्शनालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एक होता विदूषक सारखा नावाने विनोदी वाटणारा पण अत्यंत गंभीर असा सिनेमा पुलंनी दिला आणि पुरसुंडी या पुस्तकामध्ये फ.मु. शिंदे यांनी पुलंची घेतलेली मुलाखत, त्यातला एक प्रश्न आणि त्याचं एक उत्तर एवढंच मी तुमच्याकरता वाचून दाखवणार आहे. हे मला थोडं उजेड कमी आहे पण हरकत नाही. फ.मु. शिंदेनी प्रश्न विचारलाय, आपण विनोदानं इतरांचं मन निखळ निर्मळ करून सोडणारे कलावंत आहात असं ते पुलंना म्हणतात. विनोदाचं सर्वस्पर्शी गांभीर्य आणि शौर्य जाणून घेण्या इतपत प्रगल्भता आजच्या समाजात खरोखर आहे का? आपल्या नंतरच्या आणि आजच्या विनोदकारांमध्ये तशी सामाजिक जाणीवेची आज आढळते का? इतका गंभीर प्रश्न विनोदी लेखकाला फ.मु. शिंदेंनी विचारला. पुलं काय म्हणतात ऐकूया. माणसाचं मन निखळ आणि निर्मळ करणं हे केवळ विनोदी साहित्याचंच नाही तर सर्वच कलांचं काम आहे. विनोद हा मुख्यतः मानवी जीवनातल्या विसंगतीवर बोट ठेवतो. ती विसंगती खेळकर वृत्तीनं दाखवण्यात येते किंवा दाखवायला हवी. नेहमीच ती वृत्ती दिसून येते असं नाही. हवा, पाणी, जमीन, प्रकाश, वारा या संस्कारातून फुलणारं बी फूल होऊनही प्रकटतं, तसंच काटा होऊनही प्रकटतं. लेखकावरचे संस्कार हे त्या पंचमहाभूतांचे मुळातल्या बीजावर होणाऱ्या संस्कारांसारखे असतात. आविष्कार होतो तो मात्र मुळातल्या बीजाचा. ते आनंद देणारं सुंदर फूल किंवा फळ होतं किंवा कडू कारलंही होतं. कलेच्या अंतिम आविष्काराच्या बाबतीतही निसर्गाचा हाच नियम लागू पडतो. त्याच्या निर्मितीतून कित्येकदा त्यालाही नकळत त्याचे संस्कार आणि वृत्ती दिसून येते. चांगल्या वाचकांच्या डोळ्यातून ते निसटत नाही. हसणं ही विनोदाची पहिली प्रतिक्रिया असली तरी ज्यामुळे माणसाला हसू फुटतं तो विनोद माणसाचं मन निर्मळ करणारा असतोच असं नाही. आपण टीव्हीवरचे कार्यक्रम बघतो. इथं निर्मितीक्षम कलावंतांची वृत्ती आणि संस्कार आणि आस्वादकाची वृत्ती आणि संस्कार असा दुहेरी मामला असतो. अश्लील विनोदामुळेही पुष्कळदा आपल्याला हसू फुटतं पण त्या हसण्याबद्दल आपल्यालाच फारसं बरं वाटत नाही. पण तसल्या विनोदावर खुश असणारी अशी माणसं आपल्याला दिसतात. इथं मुळातल्या माणसाला
माणसाचा अधिक चांगला माणूस करणं हे कलेचं प्रयोजनच नष्ट होतं. मला हे स्वतःला प्रयोजन महत्वाचं वाटतं. आपल्या देशात समाज म्हणावे असा निश्चित स्वरूपाचा गुणात्मक घटक नाही असं मला वाटायला लागलंय. 1982 मधली व्यथा आहे ही. काही विशिष्ट समान स्वरूप असलेले माणसाचे कूप आहेत, त्या कूपात माणसं जगतात. त्यामुळे एकदम एक सामाजिक अवस्था शोधून काढता येत नाही. आंधळेपणानं पाळल्या जाणाऱ्या रूढी, जोपासलेल्या अंधश्रद्धा म्हणजे विचारपूर्वक वाढीला लावलेल्या प्रवृत्ती नव्हे. प्रगल्भता ही विचारानं वाढीला लागते. साहित्याचे संस्कार करून घेण्याची ओढ मनाला लागावी लागते. त्या ओढीचा अनेक कारणांनी आपल्या देशात अभाव आहे. अशा परिस्थितीत विनोदच कशाला? एकूणच विचार आणि व्यासंग यांनी मनाला सुदृढता आणण्याचे प्रयत्न कमीच. गंभीर कवितेतील गांभीर्य कळायची इथे पंचायत, तिथे विनोदामागली गंभीरता आणि एखाद्या अनिष्ट प्रवृत्तीतली विसंगती दाखवताना सत्तेवरच्या लोकांची आणि रूढीप्रिय माणसाची इतराची ओढवून घेण्यात दाखवलेलं धैर्य हे समजणं दूरच राहिलं. आपल्या धार्मिक रूढींमधली विसंगती दाखवताना श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी धैर्य दाखवलं. सनातनी समाजाचा रोष ओढवून घेतला, पण समाज सुधारकाचं नाव घेताना श्रीपाद कृष्णांच्या शौर्याचा आवर्जून उल्लेख क्वचितच होतो. आपल्या नंतरच्या आणि आजच्या विनोदकारांमध्ये सामाजिक जाणीवेची आज आढळते का असं तुम्ही विचारलं. ही आज त्या लेखकात किती आहे त्यापेक्षा मला कुठल्या विनोदी वाटणाऱ्या पुस्तकात आहे हे सांगणं सोपं जाईल. जन्मजात श्रेष्ठ कनिष्ठच्या मूर्ख कल्पनातून वाट्याला येणारी उपेक्षा, अपमान इत्यादी माणसाचं चीड अडणाऱ्या घटनांकडे हसत हसत पाहून नाना प्रकारची विसंगती दाखवणारं मला अलीकडच्या काळातलं आवडलेलं पुस्तक म्हणजे रामनगरकरांचं रामनगरी. विनोद हा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन कसा आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यात रामनगरकरांनी स्वतःचीच फजिती झाल्याचं उत्तम सोंग काढून वाचकाला हसवत हसवत शहाणं केलंय. अशा स्वरूपाची दुसरी कृती म्हणजे सतीश आळेकरांचं महानिर्वाण हे नाटक. कोल्हटकरांनी सुदाम्याच्या पोह्यात हिंदू समाजातल्या प्रेतयात्रा, पती निधनानंतर रूढीच्या नावाखाली होणारे विधवांचे हाल यावर औपचारिक विनोदानं खूप जोड उठवली. महानिर्वाणमध्ये प्रेतयात्रेचा सुद्धा हौसेचा उत्सव कसा होतो याचं परिणामकारक दर्शन आहे. पण ज्यातून सामाजिक जाणीवेची आज प्रकट होते अशा स्वरूपाचं विनोदी लेखन माझ्याही हातून फार घडलंय असं मला वाटत नाही. फार तर मी ज्या मध्यमवर्गीय समाजात वाढलो आणि मला ज्या विसंगती दिसल्या त्यातूनच माझं विनोदी लेखन झालं आहे. शिवाय सामाजिक जाणीवेची आज हा एवढा एकच निकष कुठल्याही कलाकृतीला लावणं योग्य नाही. आपण जगताना मी आणि आम्ही अशा दोन्ही भूमिकात जगत असतो. काही गोष्टी एका समान सहसंवेदनानं उत्पन्न होणाऱ्या आम्हीला जाणवतात, तर काही फक्त मीला जाणवतात. समाज निरपेक्ष अशा रीतीने जाणवलेले सुखदुःखांचे ते क्षण असतात. सामाजिक आम्हीमध्ये मीचं संपूर्ण विसर्जन शक्य नसतं. म्हणूनच केशवसुतांसारख्या सामाजिक अन्यायाविरुद्ध तुतारी फुंकणाऱ्या कवींनी सतारीचे बोल यासारखी एक आत्मानुभूतीची कविता लिहिली आहे. केशवसुतांची सतारीचे बोल याचा उल्लेख पुरसुंडीमध्ये जो आवर्जून पुलंनी केलाय, सतारीचे बोल ही कविता आपण आता कविताकडून ऐकूया, गाणं नाही. काळोखाची रजनी होती, हृदयी भरल्या होत्या खंती. काळोखाची रजनी होती, हृदयी भरल्या होत्या खंती. अंधारातची गडले सारे, लक्ष न लक्षी वरचे तारे. विमनस्कपणे स्वपदे उचलित रस्त्यातून मी होतो हिंडत. विमनस्कपणे स्वपदे उचलित रस्त्यातून मी होतो हिंडत. एका खिडकीतून सूर तदा पडले दिडदा दिडदा दिडदा. जड हृदयी जग जड हे याचा प्रत्यय होता प्रगट तसाचा. जड हृदयी जग जड हे याचा प्रत्यय होता प्रगट तसाचा. जडते खोटे हे मात्र तसे ते न कळे मज जडलेची पिसे. काय करावे कोठे जावे नुमजे मजला की विष खावे.
काय करावे कोठे जावे नुमजे मजला की विष खावे मग मज कैसे रुजतील वदा ध्वनी ते दिडदा 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 सोसाट्याचे वादळ येते तरी ते तेव्हा मज मानवते सोसाट्याचे वादळ येते तरी ते तेव्हा मज मानवते भूते भोवती जरी आरडती तरी ती खचितशी मज आवडती कारण आतील विषण्ण वृत्ती कारण आतील विषण्ण वृत्ती बाह्य भैरवी धरिते प्रीती सहज कसे तिचं करणार फिदा रवते दिडदा 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 ऐकून ते मज जो त्वेष चढे त्या सरशी त्या गवाक्षाकडे ऐकून ते मज जो त्वेष चढे त्या सरशी त्या गवाक्षाकडे मूठ वळून मी हात हिसकेला पुटपुट लोही अपशब्दाला म्हटले आटप आटप मूर्खा सतार फोडून टाकेसी नका पिरपिर कसली खुशाल चंदा करिसी दिडदा 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 सरलो पुढता चार पावले तो मज नकळे काय जाहले सरलो पुढता 4 पावले तो मज नकळे काय जाहले रुष्ट जरी मी सतारीवरी गती मम वळली तरी माघारी ध्वनी जाली त्या असा गुंतलो जसा स्ववशता विसरून बसलो ध्वनी जाली त्या जणू गुंतलो असा स्ववशता विसरून बसलो एका ओट्यावरी स्थिर तदा ऐकत दिडदा 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 तेथ कोपरे अंकी टेकुनी करांजलीला मस्तक देऊनी बसलो इतुक्या माझी करुणा रसपूर्ण गती माझ्या श्रवणा आकर्षुनी गे हृदय निभाले तन्मय झाले द्रवले आले लोचनातून थोय कितीकदा ऐकत असता दिडदा दिडदा स्कंधी माझ्या हात ठेवूनी आश्वासी मज गमले कोणी स्कंधी माझ्या हात ठेवूनी आश्वासी मज गमले कोणी म्हणे खेद काय तुका करिसी जीवास काबा असा त्राससी धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे गोमटी ऐक मनीच्या हरतील गदा रवते दिडदा 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 आशा प्रेरक निघू लागले सूर तधी मी डोळे पुशिले आशा प्रेरक निघू लागले सूर तधी मी डोळे पुशिले वरती मग मी नजर फिरविली नक्षत्रे तो अगणित दिसली अस्तित्वाची त्यांच्या नवती हा वेळवरी दादच मजती तम अल्प द्युती बहु या शब्दावदती रवते दिडदा दिडदा वाद्यातून त्या निघतीनंतर उदात्ततेचे पोषक सुस्वर वाद्यातून त्या निघतीनंतर उदात्ततेचे पोषक सुस्वर तो मज गमले विभूती माझी तो मज गमले विभूती माझी स्फुरत पसरली विश्वा माझी तो मज गमले विभूती माझी स्फुरत पसरली विश्वा माझी दिक्काला सही अतीत झालो उगमी विलई अनंत उरलो दिक्काला सही अतीत झालो उगमी विलई अनंत उरलो विसरूनी गेलो अखिल्या भेदा ऐकत असता दिडदा दिडदा विसरून गेलो अखिला भेदा ऐकत असता दिडदा दिडदा वाद्य त्यातील सूर स्वर यांची क्षमताच जणून या काव्यातून प्रतीत झाली आहे. अविरत झंकारणारी सतार मनाच्या हिंदोळ्याला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे घेऊन जाते. संगीत ही अशी जादू आहे, निर्गुण तरीही विश्वसनीय. राधा सुद्धा अशीच होती का हो? ती होती का नव्हती? ती वाङ्मयांकाराची कल्पना की कृष्णाच्या मधुरा भक्तीचं प्रतीक? काय नक्की? राधा म्हणजे कल्पनेतलं पात्र ग, सख्याला न लिहिलेलं पत्र ग. राधा अबोलीचे बोल ग, आळवाच्या पानावरची ओल ग. म्हणजे आहे की नाही, होती की नव्हतीच. माऊलींना सुद्धा हा भास होतो गोपाळ आल्याचा. गोपाळ आलाय की नाही आलाय? मला जाणवला की साक्षात त्याने मला दर्शन दिलं.
या संभ्रमात आणि इतक्या गोड आध्यात्मिक संग्रहात माऊली सुद्धा पडते आणि त्यांना वाटतं अवचिता परिमळ. ऐकूया.
वाऱ्याची झुळूक येते, एक परिमल येतो आणि माऊलींना वाटतं अरे माझा गोपाळू झाला है ना. अलक म्हणजे अतिलघु कथा सांगते. आजोबा म्हणतात अरे अंगणात मोरपीस मिळालंय. आजी म्हणते अगं बाई मोराला असणार. नातू म्हणतो कशावरून कृष्ण नसेल आला. अवचिता परिमळ. क्या बात. 2 वाक्यातलंच, पण काम कोण करतो? विश्वास काम करतो. आजीचा तो अनुभव आहे आणि नातवाचा तो निरागस विश्वास आहे. इतकं निरागस होता आलं माऊलीन इतकं तर किती छान होईल. पण निरागसत्व हे कल्पनेत राहतं. कल्पनेपेक्षा सत्य काही भयंकर असतं. आणि मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा एखादा नाटककार पटकथाकार जेव्हा कविता लिहितो ना तेव्हा ती इतकी नाट्यमय असते. अशीच एक नाट्यमय कविता तुमच्यासमोर सादर करते. ऐका. तुम्ही कदाचित आधी ऐकलीही असेल. अत्यंत गोड नाव असलेले कवी म्हणजे कुसुमाग्रज आणि नाटककार भिवा शिरवाडकर. या दोघांच्या सीमा रेषेवर असताना कदाचित स्फुरलेलं, प्रतिभेने आंदण दिलेलं असं हे काव्य असावं. ऐका. ओतीत विखारी वातावरणी आग. या कवितेचं नाव आहे अहि नकुल. म्हणजे शब्दसंपदा कुठपासून सुरू होते? अहि आणि नकुल म्हणजे काय हे सांगा आता. अहि म्हणजे नाग आणि नकुल म्हणजे मुंगूस. अहि नकुल या दोघांची संघर्षमय कहाणी आपण आता ऐकणार आहोत. ओतीत विखारी वातावरणी आग, तो वळसे घालित आला मंथर नाग. मंथर म्हणजे मंद. तो वळसे घालित आला मंथर नाग, मधुनीच उभारी फणा. मधुनीच उभारी फणा करी फुतकार, ये ज्वाला मुखिला काय अचानक जार. कधी लवचिक पाते खडगाचे लवलवते. वर्ण ना. कधी लवचिक पाते खडगाचे लवलवते, कधी वज्र धरेवर गगनातून कडकडते. कधी गर्भरेशमी पोत मध्ये जरतार, प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. मार्गावर याच्या लवत तुणाची पाती, पर्णावर सुमने मोडून माना पडती. थरथरती झुडपे हादरती नववेली, जग गुलाम सारे या सम्राटा पुढती. चालला पुढे तो काय ऐकत आनंद, अग्नीचा ओहळ तो जणू मंद. टाकली यमाने कट्यार वाकनकाची, चालली बळींचा वेध घेत ती धुंद. चालली बळींचा वेध घेत ती धुंद. वा तांडव करता सोमप्राशुनी काली, रक्तात नाहली शिरमुंडावळ भाली. थैथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या, हे कंकण निखळून पडले भूवर खाली. चालला पुढे तो लचकत मुरडत मान, अवतरे मूर्तिमन मल्हारातील तान. चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य, चालला मृत्यूचा मान करीच महान. चालला मृत्यूचा मान करीच महान. हा थांब कोणाची जाळी मध्ये चाहूल, अंगावर कणापरी नयन कुणाचे लाल. रक्त ओतते ध्वजा चढू रक्ताच्या, रे नकुल आला देख नकुल. थबकलाच जागी सर्प घालून वळसा, रिपू समोर येता सोडून अन आडूसा. भूमी समारुनी मागे तीव्र तडाका, घेपणा उभारून मरणाचा कानोसा. पडलीच उडी की तडितेचा आघात,
आग जळात, आवळती फळती आवळती क्रोधात, जणू जिंकायासी गगनाचे स्वामित्व, आषाढ गणाशी झुंजे वादळवात, क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार, क्षणी धुळीत गेली वाहत ती विषधार, शतखंडित झाले ते गर्वोन्नतोंग्र, विच्छिन्न तनूतन उपसून काढून दात, वाऱ्या परी गेला नकुल वनात दूर, संग्राम सरे रक्ताचे उघळ जाती, आनंदे नाती त्यात तृणाची पाती, पिंजून कापसा परी पडे तो नाग, पिंजून कापसा परी पडे तो नाग, ते खंड गिळाया जमले कीटक भोवती, ते खंड गिळाया जमले कीटक भोवती, जमले कीटक भोवती, कीटक भोवती. तबल्याची साथ खूप आवडली. आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतोय. समारोपाला काय करावं की ज्याने तुमचं मन आकंठ भरेल, समाधानी होईल आणि आम्हाला दोघींनाही समाधान मिळेल असं काही हवं होतं. आम्ही दोघींनी एकत्र केलेलं प्रोजेक्ट ज्याचा संगीतकार आज इथे आहे मंदार देशपांडे, ते म्हणजे जन्मवारी नाटक. जन्मवारी नाटक हे 2 काळांना जोडणारं नाटक होतं. 15व्या शतकातली कान्होपात्रा जी एका गणिकेची मुलगी आहे आणि आत्ता 21व्या शतकामध्ये स्टेशनवर देहविक्रय करणारी एक वेश्या. जर कान्होपात्रा तिच्या आयुष्याचा एक ठाम निर्णय घेऊन एक भक्त श्रेष्ठ महिला भक्त अशी बनू शकते की आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आत कुणाचीही समाधी नाही, फक्त कान्होपात्रीची आहे. एका गणिकेच्या मुलीला हे स्थान मिळावं म्हणजे तिची महती काय असेल आणि गणिकेपासून भक्त श्रेष्ठपर्यंतचा प्रवास कसा झाला असेल ही कहाणी सांगता सांगताच त्यात आम्ही पेड असतात ना वेळीचे तसे जोडले होते. आत्ताच्या काळातली स्टेशनवर देहविक्रय करणारी एक वेश्या आणि तिला रात्रीची शेवटची ट्रेन चुकलेली अशी म्हणून भेटलेली एक आश्रमात साफसफाईचं काम करणारी महिला. दोघींची ट्रेन चुकली आहे, दोघींना 2 विरुद्ध दिशेनं जायचं होतं पण दोघींची ट्रेन चुकली. शेवटी कुठली दिशा मिळेल दोघींना, कुठल्या दिशेला कोण वळेल असं सगळं उलगडून सांगणारी त्यातल्या आश्रमवासी महिलेचं काम वृंदा जिचं नाव होतं ते कविताने केलं होतं आणि मी त्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. आणि त्यात ह्या सगळ्यात आम्ही कान्होपात्रेला खूप जवळ करू शकलो. स्वतःच्या कान्होपात्रेचे काही निवडक अभंग आम्ही त्यात घेतले, ते अप्रतिम असे कवितांनी गायले आणि त्याहून अप्रतिम मंदारने त्याचं संगीत संयोजन केलं होतं की जुने ज्या चाली आपल्या मनात आहेत त्या पुसून टाकून नाटकाला पूरक अशा चाली. आणि मगाशी माझी ओळख करून दिली पण महाराष्ट्र शासनाचा संगीतकाराचा पुरस्कार सुद्धा जन्मवारी करता मंदार देशपांडे मिळाला आहे. मंदार समोर आलाच तरी हरकत नाही. आणि मगाशी आपण गुण निर्गुण असतो की नसतो अशी एक व्यक्तिरेखा लेखिकेने आणि दिग्दर्शिकेने या जन्मवारी नाटकात पेरली होती. ती आहे की नाही हे शेवटपर्यंत प्रेक्षकांनाही कळत नाही पण त्या काम करणाऱ्या व्यक्तीला मात्र ते नक्कीच कळतं कारण तिला तो अभिनय करावाच लागतो आणि तो इतका परिणामकारक होतो की सगळं विसरलं तरी ती व्यक्ती विसरली जाऊ शकत नाही.
आणि या सगळ्याचं रूपक म्हणून त्या व्यक्तिरेखेचं नाव मी विठा असं ठेवलं होतं. आणि ती साक्षात विठासुद्धा येणार की नाही, आहे की नाही, अशा संदर्भात आम्ही दोघी होतो. पण ती आमची मैत्रीण शुभांगी भुजबळ सुद्धा इथे आलेली आहे. शुभांगी, एवढी सगळी प्रस्तावना करण्याचं कारण, आपण आज आपल्या या शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर, तो हिंदोळा घेत घेत तुम्ही रमला असाल. आम्ही तर दोघी खूप रमलो. त्या दोघांनी आम्हाला सुंदर साथ दिली. तर आपण शेवट करणार आहोत कान्होपात्रेच्या एका अभंगाने आपल्याला सगळ्यांना अगदी आवडेल असा आणि एक आशीर्वाद देऊन जाईल असा. त्याआधी मी माझ्या दोन्ही साथीदारांचे, हर्षल आणि अथर्व, तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानते आम्हाला उत्तम साथ दिल्याबद्दल. पु ल कट्टा ज्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं, मिनल जोगळेकर मॅडम आणि त्यांचे सगळे सहकारी आमची इतकी सुंदर बडदास्त ठेवल्याबद्दल. आम्ही छान तयार झालो इथे खणखणीत कार्यक्रम करण्याकरता. आणि वेळेच्या आधीपासून येऊन उन्हापासून आता तमाची तमा न करता सुद्धा तुम्ही इथे बसलायत. त्या तुमच्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांचे सुद्धा खूप मनापासून आभार. सगळ्या पायऱ्या भरल्या आहेत. आपण कुठल्या पायरीवर आहोत याचा अंदाज आम्हाला दोघींना त्यामुळे आला. एवढ्या पायऱ्या आपण भरवू शकतो. मी म्हटलं होतं ना निवेदन. या पायरीपर्यंत आम्ही येऊन पोचलोय. आम्हाला हा कार्यक्रम खरं तर आम्ही पहिल्यांदाच चौघांनी एकत्र केला. ह्याच्यात तुम्हाला कळलं असेल, खूप गोष्टी येऊ शकतात, टाळूही शकतो, नवीन काही घालवू शकतो. असा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी करायची आमची इच्छा आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला सुचेल त्यांनी आम्हाला नक्की संपर्क करा. आम्हाला हा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करायला आवडेल. आणि कविताने सुरुवात केली होती गुरुला वंदन करून, आणि आज कविताचे आईवडील इथे आहेत. त्या दोघांना वंदन करून आम्ही या कार्यक्रमाचा शेवट करू इच्छितो. शेवट नेहमी गोड असतो. शेवटाला नेहमी टिंब 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 आम्हाला लेखकांना द्यायची सवय असते. म्हणजे हे अव्याहतपणे अविरत चालू राहील. ही आमच्या चौघांची कलासेवा अविरत चालू राहावी असा तुम्ही आशीर्वाद आम्हाला द्या. आणि आपण शेवटचा अभंग ऐकूया. अभंग की नाट्यगीत? संगीत कान्होपात्रा या नाटकातलं हे. म्हटलं तर नाट्यगीत, म्हटलं तर भजन, म्हटलं तर अभंग. याचं संगीत मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांचं आणि पंडित विनायक पटवर्धनांचं. पतित तू पावना म्हणविसी नारायणा. पतित तू पावना पावना, 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 तू पतित पावना पावना, तू
संवादात्मक असं दृश्य होतं जेव्हा आम्ही इथे पोहोचलो आमचं सामान घेऊन, तेव्हा आमच्याकरता सगळी बैठक व्यवस्था लागली होती आणि आपले साऊंड दादा सगळ्या साऊंड सकट आमच्याकरता तयार होते. मला असं वाटतं इतकी छान व्यवस्था जर केली तर कोण पुलकट्ट्यावर कलाकार नाही म्हणेल यायला. आणि आत्ता आपण बघतो की अनेक कार्यक्रम आम्ही करतो, सूत्रसंचालन म्हणून करतो, सादर करते म्हणून करतो, पण इतकी सुंदर ध्वनी व्यवस्था दादा, अतिशय उत्तम. खरंच आहे. म्हणजे माईकच्या क्वालिटीपासून त्याच्या हाईटपर्यंत सगळ्याचा इतका सुंदर, एकदाही अडचण नाही, अडथळा नाही. कारण शब्द आणि स्वरांच्या हिंदोळ्यावर होतो, पण ध्वनी कधी हिंदोळला नाही, तो स्थिर होता. त्यामुळे शब्द स्वर मात्र छान हिंदोळ्यावर झुलू शकले. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून आभार. ज्यांनी बसून कार्यक्रम बघितला नाही त्यांचे जास्त आभार. ज्यांनी समोरून नाही तर मागून कार्यक्रम बघून आम्हाला पाठिंबा दिला त्यांचेही आभार. कारण ते खूप कौतुकाने बघतायत, तुम्हाला ते दिसत नाहीत पण आम्हाला मान हलवताना ते दिसत आहेत. असेही रसिक आहेत आणि आम्हाला दिसत नाहीत पण कुठून कुठून आम्हाला ऐकतायत. अशा सगळ्यांचे आभार. आणि तो एक वरती परमात्मा जो आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकतोय, त्या परमात्म्याचे मनपूर्वक आभार. त्यामुळे आज